अस्सलाम अलैकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। आज भीम आर्मी पार्टी के जिम्मेदारान ने सक्षम के घर पहुंचकर उनकी फैमिली से मुलाकात की और उन्हें दिलासा दिया और इसी के साथ उन्होंने भीम आर्मी के जिम्मेदार और एमपी चंद्रशेखर आजाद से वीडियो कॉल के जरिए फोन पर बात करवाई। इसलिए तो हम लोग आपको इतना निडर बता रहे हैं। कोशिश करूंगा, आपके आगे डीजीपी से बात करूंगा। हाँ। और मैं अशोक को कहूंगा, अशोक मुझे एफआईआर कॉपी वगैरह सब कुछ सेंड कर दे। हमने भाई को दिया है। चूक नहीं होगी, आप चिंता मत करो, ये लापरवाही बरतेंगे तो हम लोग जो है छोड़ेंगे नहीं। ये देखो कहाँ बना हूँ मैं, देखो अभी ये पार्लियामेंट का देश है। हाँ, ठीक है। हाँ, आपकी बहुत मेहरबानी होगी। आप आओगे ना, हम लोग छोड़ने वाले नहीं है उनको, और उनको भी जो उनके साथ मिले जो लापरवाही कर रहे हैं उनको भी नहीं छोड़ने वाले। जो जो इसमें शामिल है कार्रवाई करा के छोड़ेंगे। बिल्कुल बिल्कुल भाई, बिल्कुल बिल्कुल। आप चिंता मत करो, ठीक है। हाँ भाई, हाँ बेफिक्र रहो। अशोक, हाँ भाई, अशोक, हाँ भाई। फटाफट अभी ये है एक दो दिन के अंदर ही प्रोग्राम बना लो। मेरे अभी थोड़ा उसका कार्यक्रम है 6 तारीख को अंदर जी मध्य प्रदेश में। जी हो सकता है उसके तत्काल बाद में कार्यक्रम बना लो। ठीक है भाई, चलेगा भाई। और एफआईआर कॉपी भेज देता हूँ आपको। हाँ, मुझे डिटेल भेज दो। ओके ओके, ठीक, धन्यवाद भाई। ठीक है। और मीडिया के सामने भीम आर्मी पार्टी के जिम्मेदारान ने क्या कहा, देखिए। आम्ही सर्व तुमचे आहोत, तुमच्याकडून पण आम्हाला अपेक्षा आहे की ज्या समाजातल्या व्यक्तीच्या माध्यमातून ही घटना घडलेली आहे, आम्ही मानत नाही की त्या समाजामधले आहेत, आरोपी असतात, परंतु तुम्ही पण पुढाकार घेतलेला पाहिजे। हा जात नावाचा जो प्रकार आहे किंवा जातीवादी जे लोक आज घरामध्ये घुसून रस्त्यावर घुसून गोळ्या मारतात, त्याच्या विरोधात तुम्ही बोलणं गरजेचं होतं आणि तुम्हाला ही भूमिका घ्यावा लागेल। आणि तुम्ही ही भूमिका घेत नसाल, आम्ही तमाम आंबेडकरवादी तुमच्याही भूमिकेला कधी पाठिंबा देणार नाही, कधीच उतरणार नाही रस्त्यावरती। आज तुम्ही या भूमिकेवरती बोलणं गरजेचं आहे आणि तात्काळ या मुद्द्याला पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री होते, तुमच्याच अशोक चव्हाण तुमच्या घराच्या बाजूने घटना घडलेली आहे। 2 खासदार या जिल्ह्यामध्ये आहेत, 4 खासदार आहेत आणि घटना घडल्यानंतर अनेक निवडणुका चालू असल्यामुळे अनेक मंत्र्यांच्या या जिल्ह्यामध्ये दौरे झालेले, सभा झालेले, तुम्हाला या घरामध्ये किंवा या परिवाराला भेटायला तुम्हाला वेळ नव्हता का? फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने मतं मागायची आणि नंतर आमच्याच कुटुंबाला तुम्ही संपवायचं। आता हे चालणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही याच नांदेड जिल्ह्यामध्ये एक निषेध सभा घेणार आहोत। त्या घटनेचा किंवा ह्याच्याही अगोदर अक्षय भालेराव असेल तर शीतलताई असेल, अनेक घटना घडलेल्या आहेत, त्याचा निषेध म्हणून निषेध सभा आम्ही या जिल्ह्यामध्ये भीम आर्मीच्या वतीने घेणार आहोत आणि चंद्रशेखर आझाद यांनाही विनंती करणार आहोत त्या सभेला या। आम्ही सर्वच लोकांना बोलवणार आहोत, काही जात धर्म नाही, तो मराठा असेल, समाजी ब्रिगेड असेल, कोणी असेल, त्या सगळ्यांना निमंत्रण देणार आहोत। परंतु ज्या पोलिसांनी ही हत्या घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला, त्यांच्यावर एफआयआर झाला पाहिजे। आणि जे शहाजी उमप या ठिकाणी 4 जिल्ह्याचे प्रमुख म्हणून बसलेले त्यांच्याकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाहीये। परभणीमध्ये जो प्रकार घडला होता सोमनाथ यांच्या सोबत, त्याला जबाबदार हीच व्यक्ती आहे, त्याचा राजीनामा मागितला होता, यांनी राजीनामा दिला नाही, आताही राजीनामा देणार नाहीत। आणि तुम्ही राजीनामा दिला नाही तर आम्ही तुमच्या कार्यालयावरती भीम आर्मीच्या माध्यमातून मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही गुन्हे दाखल करा, तुमच्या हातामध्ये कायदा आहे, पण आमच्याकडे आज ना उद्या आम्हाला आमच्या विचाराला मानणारे लोक सत्तेमध्ये येतील, त्यावेळी आम्ही तुम्हाला सोडणार नाही। हा गुन्हा जे आज झालेला आहे त्यावेळी आम्ही एफआयआर तुमच्यावर करू, परंतु तुमच्याही कार्यालयावरती आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। आणि हा घटनेचा संताप म्हणून आज पूर्ण देश या कुटुंबासमोर उभा आहे। दलितांवरील अत्याचार वाढत आहेत, काही घटना घडलेल्या आहेत, तर सरकारकडे काय मागणी असेल? सर, सरकारकडे काहीच मागू शकत नाही आम्ही, कारण सरकार स्वतः भिकारी आहे, त्यांना मतं पाहिजेत, मतं चोरी करतायत, लोकशाही संपवतायत आणि अशा घटनांकडे दुर्लक्ष करतायत। आणि तुम्ही वारंवार प्रकार बघितला असेल की या जिल्ह्यामध्ये 2023 पासून 2025 पर्यंत 439 अट्रॉसिटी घडलेले आहेत, त्याच्यापैकी 15 लोकांचा हत्या झालेले, मर्डर झालेले। आता हे मला वाटतं 440 मर्डर असेल, अट्रॉसिटी असेल, आणि एका नांदेड जिल्ह्यामध्ये असेल तर पूर्ण मराठवाडा जिल्ह्यामध्ये किती, पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती, देशामध्ये किती। आणि फास्ट ट्रॅक मध्ये चालवायचं म्हणतात, पण 100% इथले काही आमदार आहेत जे अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये होते, ते या प्रकरणामध्ये पडद्याच्या पाठीमागून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील, पण यावेळी ते काय वाचणार नाहीत, आम्ही शांत बसणार नाहोत। कारण आज चंद्रशेखर आझाद सारखा एक सच्चा शिपाई आज पार्लमेंटमध्ये आहे आणि ते
त्या 2-3 दिवसामध्ये पण पार्लमेंटमध्ये आवाज उचलणार हे तुमच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इथून अगर आम्हाला न्याय मिळणार नाही तर जसा परभणीतून लॉंग मार्च काढला होता आता या नांदेडमधून परत एकदा लॉंग मार्च आम्हाला मंत्रालयावरती काढावं लागेल.